नमस्कार मंडळी, मी अंकुर नर्सरीतून महेंद्र रामचंद्र गोलांबे बोलतोय. मंडळी, आपल्या इथे एक 18 ते 20 प्रकारचे आंब्याची कलमं विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते आता काही प्रकारचे आंबे मी काढले ते मी तुम्हाला दाखवतो. मंडळी, हे हापूस आहे. साधारण एक 250 ते 300 ग्रामचं फळाचं वजन आहे. मंडळी, हे खोबरी आंबा आहे. हे साधारण 150 ते 200 ग्रॅम वजनाचा फळ आहे. त्याचं विशेष काय आहे? खोबरी म्हणजे आम्हाला माहिती नाही, ते सांगा. तुम्ही कच्चही खाऊ शकता, इतकं गोड असतं आणि पिकल्यानंतर खूप मधुर लागतं. ओके, म्हणजे कच्चं खाण्यायोग्य आहे ते. कच्चं खाण्यायोग्य आहे. त्याचबरोबर हे वनराज आहे. बापरे, हा खूपच मोठा फळ आहे. हा साधारण अर्धा ते 600 ग्रॅम 700 ग्रॅम पर्यंत हे फळाचं वजन आहे. याची कलमं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर मंडळी, हे राजापुरी आहे. याचं पण 70 ते 75 750 ते 800 ग्राम पर्यंत वजन आहे. ह्याची पण कलमं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. ह्याचं काय म्हणजे कलम आपला आंब्याचं कसं काय चव असते? पपयासारखी असते, जास्त गोड नसतं, पण खायला टेस्टी लागतं. डायबेटिक लोकांसाठी बेस्ट आहे म्हणजे. त्यानंतर हे रत्न आहे. हे साधारण 400 ते 450 ग्राम वजनाचं फळ आहे आणि हे पण हापूस सारखं लागतं. आतमध्ये लाल कलरचं फळ असतं, लाल कलरचा रंग असतं आणि खायला टेस्टी असतं हे रत्ना. त्यानंतर मंडळी, हे सोनपरी आहे. हे जवळजवळ 600 ते 700 ग्राम वजनाचं फळ आहे. याचा काय उपयोग? सोनपरी खायला चव? सोनपरी ही गुजरातची व्हरायटी आहे आणि ती हापूस सारखीच चव आहे. हापूस सारखी थोडी वेगळी आणि साईजनी मोठी होते. साईजनी मोठी होते आणि ह्याला मुळात म्हणजे साखा अजिबात नाही. म्हणजे साखा म्हणजे काय? साखा म्हणजे बाट्याजवळ जो आंबटपणा असतो तो अजिबात नाही आहे सोनपरीला. आणि गुजरातची फेमस व्हरायटी आहे. त्याची कलमं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर हे मल्लिका आहे. या मल्लिकाचं पण 500-550 ग्रॅम वजनाची ही फळं आहेत. याची कलमं आपल्या नर्सरीमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. ह्याची चव वगैरे पण सांगा. हे थोडं कच्चं खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागतं, पण जर का हे जास्त पिकलं तर त्याची चव बिघडते. त्यानंतर हे केशर आहे. हे केशर पण आपलं रेग्युलर केशर. केशरमध्ये 2 प्रकार मोडतात, त्यामध्ये जम्बो केशर आणि आपला रेग्युलर केशर. हे रेग्युलर केशरचं आहे. जम्बो केशरचे अजून फळं काढायची बाकी आहेत. अशा प्रकारे. आणि हे मोठावाला कुठचा आहे आंबा? हे वनराजचं आहे. ओके, हे तुम्ही सांगितलं. सांगितलेलं. आणि बाकी ह्याच्या व्यतिरिक्त राहिलेली कुठची फळं आहेत ती जरा सांगा. आहेत सिंधू आहे, त्यानंतर तोतापुरी आहे, आम्रपाली आहे, ती अजून काढायची. गोवा माणकूर. गोवा माणकूर. दूध पेढा ती फळं काढायची बाकी आहेत. ओके. जर का कोणाला व्हरायटी लावायची असेल आणि दरवर्षी आंबे खायचे असतील तर त्यांनी व्हरायटी लावा आणि अंकुर नर्सरीला भेट द्या.